सोयाबीनला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झालेत। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंत्रालयासमोर मोर्चाही करण्यात आला। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारी शेतकऱ्यांनी सोयाबीन फेकलंय, तर सोयाबीनला हमीभाव देण्याची शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे। आणि या संपूर्ण घटनेचा संपूर्ण प्रकरणाचा आढावा घेतलाय स्पेशल रिपोर्टमधून। ज्या मोत्यासारख्या सोयाबीनमुळे बळीराजाचं आयुष्य उजळणं अपेक्षित आहे, तेच सोयाबीन थेट मंत्रालयाच्या दारात फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे। यामागचं कारण सोयाबीनसाठी दिलेला 4892 रुपयांचा हमीभाव। सोयाबीनला 6000 रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झालाय। सोयाबीन उत्पादकांची परवड, हमीभाव 4892 रुपये प्रति क्विंटल, प्रत्यक्षात दर 4400 ते 4500 रुपये, हमीभावापेक्षा 300 ते 400 रुपये दर कमी, मागणी 6000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव। काहीच भाव नाही, 4-4.5 रुपये, पावणे 4, 4.5, 3, 4.5च्या हाताचे आणि खर्च येतोय 5000। 4000 नी सोयाबीन विक्री चालली। शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची वेळ आलेली नाही। शेतकरी 6000चा भाव द्या, 6000चा। 5 वर्षांपूर्वी सोयाबीनला 6 ते 7000 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता। मात्र गेल्या 2 वर्षात हेच सोयाबीन 4500 रुपयांच्या वर गेलेलं नाहीये। परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झालाय। 1 एकर सोयाबीनचा ताळेबंद, उत्पादन 8 क्विंटल, दर 4400 रुपये, खर्च 25000, नफा 10000। 30% सुद्धा उत्पन्न नाही अतिवृष्टीमुळे, आणि 30% उत्पन्न नसताना आणि हे दर पडले असताना शेतकरी जगेल कसा? त्यामुळे शेतकऱ्यामध्ये आक्रोश। शेतकऱ्याला उद्ध्वस्त करण्याचं पाप या सरकारने केलेलं आहे। 3800 रुपये दर 2014 मध्ये सुद्धा नव्हता। आज जर शेतकरी आक्रमक होत असतील, सोयाबीनला आग लावण्यापेक्षा या सरकारला खऱ्या अर्थानं मंत्रालयाच्या खाली खेचून आणलं पाहिजे। त्या खुर्चीवर बसण्याचे लायकीचे राहिले नाही। महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला सर्वाधिक आत्महत्या होण्याचं कारण काय असेल तर या सरकारची भूमिका आहे। संकट मोठं आलं, NDRF मधून मदत आहे। आणि आता मी आपल्याला सांगतो, मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5000 रुपये, 2 हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेट मध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे। मराठवाडा विभागात 48 लाख हेक्टर, विदर्भात 55 लाख हेक्टर, तर उर्वरित राज्यात 50 लाख हेक्टरवर सोयाबीनचं लागवड क्षेत्र आहे। अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांची सोयाबीनवरच भिस्त असते। मात्र सरकारच्या धोरणामुळे या शेतकऱ्यांच्या अर्थकारणावरच परिणाम होताना दिसतोय। सोयाबीनला आणि कापसाला भाव मिळावा याच्यासाठी आंदोलन आणि उपोषण करायचे, तर ते नकली होतं का? सत्ता आल्यानंतर 6000चा सोयाबीन आज 4000 रुपयाला दिला जातो। एकीकडे खताचे भाव वाढलेत, एकीकडे बियाणाचे भाव वाढलेत, डिझेलचे भाव वाढले, सगळे भाव वाढले। मग त्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या शेतीमालांचा भाव किंमत वाढायला पाहिजे होती, पण ती वाढवली गेली नाही। आणि म्हणून आज तरुण शेतकऱ्यांनी मंत्रालयाच्या समोर या नालायक सरकारच्या समोर मेहनतीने पिकवलेला सोयाबीन त्या आज मंत्रालयाच्या दारासमोर टाकलेला आहे। हा सरकारचा निषेध करण्यासाठी तो तरुण शेतकरी इथं आलेला आहे। सातत्यानं शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट येत असतात, त्यातूनही शेतकरी कसा बसा तग धरू नये। मात्र कृषीप्रधान देशात बळीराजाच्या कष्टाला किंमत मिळत नाहीये। प्रत्येक वेळी होणारी पिळवणूक ही शेतकऱ्यांच्या गळाशी फास घेत असते। अजय मानेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज।